आता पाणीपुरी खायची इच्छा आहे नेहमीप्रमाणे. नेहमी इथून जायचं असलं का पाणीपुरी पाहिजे, समजलं पाहिजे. काय गं मी कोथिंबीर वडी त्याच्यावर तिल का टाकले? गवतीच्या घेऊन आले ना, तो गवतीच्या मला दिल्या साफ करायला. आता मी गुड साफ करतो. मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर व्हिडिओ. सो आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही बघू शकता माझा चेहरा असा थोडासा रेडिश रेडिश तुम्हाला वाटत असेल काही काही ठिकाणी. सो मी मॉर्निंगला मला आता मी त्यांना 7ला जायचं होतं आणि मी 4ला उठली आहे. आणि 4ला उठून टिफिन वगैरे करून त्यांना, मला सवय आहे 6-7 वाजता झोपायची रिटर्न आणि परत 7:30-8ला उठून आंघोळ वगैरे करून रेडी व्हायची. सो आज पण मी आज झोपली नाही आहे, कारण मला थोडंसं मला टचअप द्यायचं होतं म्हणजे चेहऱ्याला. सो बघू शकता तुम्ही थोडंसं रेडिश वाटत असेल तुम्हाला. सो मी घरीच आयब्रो, अप्पर लिप्स, फोरहेड केलेला आहे. आता आपण रेडी होऊयात जॉबला जाण्यासाठी. डन, रेडी झालेली आहे मी जॉबला जाण्यासाठी. आता मी नाश्ता घेते करायला, चहा आणि टोस्ट. चहा मी कधी पियत नाही, पण आज क्रेविंग, मुलींच्या क्रेविंग म्हणजे बाबा एखाद्याच्या ह्याच्या पलीकडे. ठीक आहे, नाश्ता करून घेऊ. आणि एक गोष्ट सांगायची होती, काल मी शॉपिंग केलेली आहे ऑनलाईन. सो येईलच 11 नाही तर 10 तारीखला येईल असं मला वाटतंय. कारण असं एक्झॅक्ट तारीख ते देत नाही, थोडंसं मागे पुढे होतं. एक तर लवकर पण येईल, एक तर लेटसुद्धा येईल. जेव्हा येईल तेव्हा आपण बघूयात काय आहे. असं आता गणपती वगैरे पण येत आहेत. सो मी विचार केला थोड्याशा काही वस्तू मागवायच्या आहेत घरात, त्या मागवूयात आणि बघूयात कशा येत आहेत. आय होप चांगल्या येतील. सो तेव्हा पण एक तुम्हाला दाखवेन मी काय काय आणलं आहे. सो व्हिडिओ बघायला तीसुद्धा विसरू नका तुम्ही. आणि ती पण म्हणजे तुम्हाला पण जर त्या गोष्टी मागवायच्या असतील तर त्या पण म्हणजे एक आपल्याला कळतं ना की समोरच्याने मागितल्यावर की बाबा हां ह्याच्या वस्तू चांगल्या आल्यात म्हणजे त्या वेबसाईटवरून त्या वस्तू चांगल्या येतात. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला त्या गोष्टी एक सांगून ठेवली. आणि आता मी निघते. बाय, भेटू पण संध्याकाळी. बाय. ते गाईज मी आता आलो जॉबवरून घरी आणि झोपलो होतो, कारण की रात्री झोप झाली नाही. 1 वाजता झोपलो आणि सकाळी 4ला उठून जॉबला गेलो, तर झोप काही पूर्ण झाली नाही. मग आलो तसंच झोपलो आणि आता उठलो आहे. मम्मी नव्हती 2 दिवस, तरच मम्मी आले ना. मम्मीने काहीतरी स्पेशल बनवायला घेतलं, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काय गं मम्मी, कोथिंबीर वडी त्याच्यावर तिल का टाकलं? छान लागते, टेस्ट येते, वडी कुरकुरीत लागते. मम्मीने कोथिंबीरची वडी बनवायला घेतली. हे बघा तुम्हाला दाखवतो कसं करते. त्यात पाणी नाही टाकलं का? टाकलं हे काय पाणी. हां, पाणी पण टाकलं त्याच्यात. आणि हे असं ठेवणार, हे जुगाड आहे. ते मम्मीकडे ते स्टँड नाहीत ना. काय काय स्टँड नाही ना, आहे पण ते त्याच्यात नाही, ताट बारीक आहे, होणार नाही त्याच्यात. ते स्टँड नसल्यामुळे मम्मी आता डायरेक्टच करते. मग दोन्ही एकत्र टाकायचं जुगाड आहे. आता वडी लावल्या मम्मी करायला. आता गॅस चालू करणार. किती उशीर ठेवशील मग? अर्धा तास बारीक गॅसवर करायचे आहे ना. मग ते नंतर काढल्यावर फ्राय करायचं का? मग थंड झाल्यावर कट करून फ्राय करायचा. ज्याला आवडतो तो शालो फ्राय करतो, कोणत्या डीप फ्राय. ठीक आहे. आता आपली कोथिंबीर वडी आणि इकडे काय वरण भात, वरण भात, भाजी बसली, शेंगा, बटाटा, शिरोळा, घोसाळा, ही सगळी भाजी, मिक्स भाजी. बरं, आता सगळं चाललंय. आमचे लाईट पण गेले. लाईट गेल्यामुळे आता इन्व्हर्टरवर सगळ्या लाईट चालू ठेवल्यात. तर लाईट जरासं कमी यूज करायची म्हणून मी आता जरासं लाईट बंद करतो. ठीक आहे. आली लाईट, आली लाईट आली. हे काय नाही तुला दिसतच नाही मला. दिसतंय काय? लाईट आली. लाईट आली. इन्व्हर्टरचं 3 लाईट पेटला. लाईट आलेली आहे आता. चला, आता मम्मीची वडी झाली शिजून, तर मग तुम्हाला मी दाखवतो आणि मग आपण पुढे व्लॉग कंटिन्यू करू. तर भाजीची तयारी चालली इकडे आमची. मम्मी गेल्या सगळ्या भाज्या साफ करायला. आणि पप्पांचं रेग्युलर काम लसूण सोलायचं काम. पप्पांचा रोजचा काम तोच आहे, लसूण सोलून द्यायचं मम्मीला आणि मम्मी करणार भाजी. त्यांचे सिरियल चालू आहेत बघा, रेग्युलर सिरियल. आता ज्या सिरियल चालू झालेत ना, तर आता वाजले जाऊ किती, 7:45 होत आले. हे रात्री 10 वाजे रात्री 10 वाजेपर्यंत सिरियल आमच्या चालूच असणार आता कंटिन्यू. मम्मी गेली होती माईकडं काल 2 दिवस. तर मम्मीने माईकडून काय आणलं तुम्हाला दाखवतो. गवतीच्या घेऊन आले ना, तो गवतीच्या मला दिल्या साफ करायला.
आता मी साफ करतो गवतीच्या, बारीक बारीक पीस करून कटिंग करून ठेवतो, म्हणजे रोजच्या चहामध्ये टाकायला ते एकदम सोयीस्कर होईल. ठीक आहे, तर आता गवतीच्या कापून घेऊ. तर कोथिंबीरची वडी थोडीशी रेडी झालेली आहे, एक झाली, थोडीशी बाकीची कच्ची आहे, ती आता मम्मी परत ठेवले. ती झाल्यावर तुम्हाला दाखवतो आणि मग फ्राय करताना दाखवतो. बघा. मी वडी काढली, आता शिजून झालेली आहे, बघा कट करायला घेतलं. कट करून काय करशील, डीप फ्राय करशील का शॅलो फ्राय नाही डीप फ्राय. शॅलो फ्राय का डीप फ्राय? आवाज नाही निघत तुझा, बोल जरा. डीप फ्राय. टोपाच एवढं वाटण्याची तयारी चालली आहे. डाळ झाले, ग्रेव्ही बनवायची आहे. यात काय करायला लागलं? नाचणीची भाकरी. पप्पांसाठी वेगळी भाकरी, नाचणीची भाकरी लागते आम्हाला. आता कटिंग झालं, एक काढ बघू तर टेस्ट कसं झालं. हा पटकन, भूक लागली. टेस्ट करू बघू आपण. एक नंबर. दाखव. बघा, काजू कतरी बघा, काजू कतरी. काजू कतरीची मम्मी स्टाईलने कापले. काजू कतरी वडी एक नंबर झाले. अशीच खावा असं वाटतं सगळे. जास्त कडक नाही करायची, थोडी थोडी करायची, लगेच काढायची. डीप फ्राय पण नॉर्मलच करायचे, जास्त नाही काढले. मग करपून घातली. नंतर आता वडी फ्राय करायला लावलेली आहे. मला समज दाखवली की रेडी झाली वडी. मला फ्राय करून झाले तर आम्ही तिथं खायला जेवतो. चला आता आम्हाला एक गोष्ट सांगतो. आता आम्ही खूप एक 1 मंथ होईल आजचा आता ब्लॉग आम्ही कंटिन्यू टाकतोय, रोजच्या रोज टाकतोय आणि प्रयत्न करतोय की नवीन नवीन काहीतरी ट्राय करू, नवीन बाहेर जाऊ, पण शक्य होत नाही. थोडं होईल आस्ते आस्ते, पण ते गोष्ट तुम्हाला एक सांगतो. तुमचा प्रतिसाद भेटतो, चांगला भेटतो आम्हाला, त्यासाठी खरंच थँक्यू. आणि असंच प्रतिसाद आम्हाला देत राहा. आमच्या व्हिडिओ बघता तुमचं लाईक केलं तर खूप चांगलं आहे, लाईक करा व्हिडिओना आणि कमेंट करा, काय सजेशन असेल तुमची तर. मला पाणीपुरी खायची इच्छा आहे नेहमीप्रमाणे. नेहमी इथून जायचं असलं का पाणीपुरी पाहिजे, पाहिजे. आता आम्ही चाललोय घरी, गाडी आमची इथे. मॅडम बोलते मला पाणीपुरी खायचं. नक्कीच का, मला विचारत पण नाही. घ्या ना मग. नंबर पाणीपुरी खा खा पडावं खा. खाऊ पटापट खाते, मॅडम घरी जाऊन बोलू. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय, जेवून आलो दोघं पण. आणि मॅडमला कामावर येताना तुम्ही बघायलाच पाणीपुरी खायची क्रेविंग रोज होते तिला, कारण की येतो त्या रोडनी जर येतो रोडनी तर पाणीपुरीवाला असतो तिथे रोज. तर तिला तिची मोस्ट फेवरेट तिची पाणीपुरी झाली आता, कारण की तिला खूप टेस्ट आवडते तिथली. तर ती बोले खायची, मला मग आज खाल्ली थोडी, एकच प्लेट खाल्ली. नंतर घरी आलं पण जेवली थोडं. तर खूप थकले आज मी, खूप थकले, मी झोपते. मी बोला अरे झोपते काय, ब्लॉग तरी एंड कर. नाही बोलते खूप थकले. मग मी बोललो जाऊ दे चल, मी करतो एंड, तू आज झोप, आराम कर. तर बघा झोपली ती. ठीक आहे, झोपले आता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आम्ही कंटिन्युअसली मेहनत करतो, टाईम भेटत नाही, टाईम मॅनेज करून कसं तरी काही करून ती रात्री झालं ते मी येतो, मग दोघांना एकदा टाईम भेटत नाही, थोडा टाईम भेटतो. त्या टाईममध्ये आम्ही थोडंसं छोटे प्रयत्न करतोय आम्ही डेली अपडेट राहण्यासाठी, ब्लॉगमध्ये, शॉर्ट्समध्ये, रील्सवरती. तर तुम्ही असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. आमचे व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ठीक आहे, भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.